मी म्हणते शरद इतका माझ्यावर लहान आहे, बरं नाही तब्येत तरी बिचारा फिरतोय आणि आपण घरात कसं बस म्हणून आम्ही काय करतो, माझ्या ते ताकद नाही पण मी कोल्हापूरला फिरते आणि मला खात्री आहे जयंत पाटील येणार आहेत, आमचे विश्वजित येणार आहेत, त्यानंतर समरजित येणार आहेत, हे सगळे कोल्हापूरचे आमचे लोक येणार आहेत. फक्त मला मुश्रीफला पाडायचे पण त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. सध्या महाराष्ट्र हा अंधारात तात्पर्यत आहे. प्रतिगामी शक्ती यावर डोकं काढतायत आणि त्यामुळे अतिशय वाईट वाटतं, दुःख होतं की कसा होता माझा महाराष्ट्र. परवा मी सरोदेंचं भाषण ऐकलं, नाही ज्ञानेश महाराजांचं, की कसा झाला महाराष्ट्र, काय होता महाराष्ट्र आणि कसा झाला. म्हणजे रात्र झोपले नाही, अस्वस्थ झाले. आणि म्हणजे म्हटलं आमच्या पिढीला आमच्या आईवडिलांनी किती सुंदर विचार दिले, किती सुंदर आदर्श ठेवला आमच्या पुढं, आणि आम्ही आमच्या मुलांपुढं हा पुरोगामी विचार ठेवू शकत नाही. तेव्हा हे पुरोगामी विचार जिवंत करण्यासाठी आपल्याला लढलं पाहिजे. ताकद नाही पण लढणार नाही.